previous video we see the plasma membrane and cytoplasm. Today we see the new component of cell. This is endoplasmic reticulum and other. Firstly we see endoplasmic reticulum. Endoplasmic reticulum is also written by ER. Okay. Generally endoplasmic reticulum, endo means inner side. Okay. Plasmic means cytoplasm and reticulum means network. पूर्ण नावामध्ये त्याचा पूर्ण अर्थ आहे आणि हा कुठे लोकेट होतो हे सुद्धा आपल्याला या नावामध्ये सांगितले. एंडो मीन्स इनर साइड, प्लाझ्मिक मीन्स सायटोप्लाझम, रेटिक्युलम मीन्स नेटवर्क. नेटवर्किंग फॉर्म मध्ये असणारा जो स्ट्रक्चर आहे जो की सायटोप्लाझम मध्ये म्हणजे सायटोप्लाझमच्या इनर साइडला राहतो असतो त्याला आपण काय म्हणतो एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणतो. रेटिक्युलम मीन्स नेटवर्क. नेटवर्क फॉर्म मध्ये असणारं स्ट्रक्चर जे की सायटोप्लाझम मध्ये असतं त्याला आपण म्हणतो एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. जनरली एंडोप्लाझमिक रेटिक्युलम जो आहे पोर्टर या सायंटिस्टनी 1945 मध्ये डिस्कवर्ड केलेले. सर्वात पहिल्यांदा ज्यांनी डिस्कवर केलं त्याचं नाव काय पोर्टर 1945 मध्ये. त्याचबरोबर हा जो एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे पूर्ण टोटल सेलमध्ये 50% असतो. म्हणजे पूर्ण सेल जी आहे ती ऑक्युपाय कोणी केली आहे 50% एंडोप्लाझमिक रेटिक्युलमनी केलेली आहे. त्याचबरोबर हा जो एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे याच्यामध्ये 3 टाइप्स आहेत. ओके, 3 मेम्ब्रेन्स आहेत किंवा एलिमेंट्स आहेत. एलिमेंट्स ऑफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम ER. ओके, तर सर्वात पहिला जो आहे तो आहे सिस्टर्नी. सेकंड वन वेसिकल्स and third one tubules. आता हे एलिमेंट्स म्हणजे काय तर जनरली हा जो एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे तो कशापासून बनलेला आहे तर सिस्टर्नी, वेसिकल्स आणि ट्यूब्यूल्स पासून बनलेला आहे. तर सिस्टर्नी आपण कशाला म्हणतो तर सिस्टर्नी ह्या एक ट्यूब लाईक स्ट्रक्चर, एक सॅक लाईक स्ट्रक्चर असतात त्याला आपण सिस्टर्नी म्हणतो. ओके, जस्ट लाईक दॅट. सिस्टर्नी म्हणजे एक वाइन टाइप और ट्यूब लाईक स्ट्रक्चर ज्याला आपण सिस्टर्नी म्हणतो. आणि हे ज्या सिस्टर्नी आहेत त्याच्यावरती रायबोझोम्स प्रेझेंट असतात. ओके, जनरली रायबोझोम्स प्रेझेंट असतात सिस्टर्नीवरती. आणि वेसिकल्स म्हणजे काय तर सर्कल लाईक स्ट्रक्चर जे असतं त्याला वेसिकल्स म्हणतो आणि वेसिकलवर सुद्धा रायबोझोम्स प्रेझेंट असतात. ओके, and third one tubules. Tubules just like that cisterni but they are wider than cisterni. डायमीटर यांची कशी असते सिस्टर्नी पेक्षा जास्त असते आणि त्याचबरोबर याच्यावरती रायबोझोम्स प्रेझेंट आहेत पण ट्यूब्यूल्स वरती रायबोझोम्स ॲब्सेंट असतात. इकडे लक्ष द्या. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम जनरली कशापासून बनलेला आहे तर 3 कंपोनंट्स पासून बनलेला आहे. सिस्टर्नी, वेसिकल्स अँड ट्यूब्यूल्स. तर सिस्टर्नी काय आहेत तर सिस्टर्नी ह्या ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहेत पण यांची जी डायमीटर आहे ती लेस असते. अबाउट 50 to 60 मायक्रोमीटर. ओके, 50 to 60 मायक्रोमीटर यांची डायमीटर असते. पण हा जो सिस्टर्नी आहे याच्यावरती रायबोझोम्स प्रेझेंट असतात. यांच्यामध्ये 2 मेन पॉईंट्स आहेत ते म्हणजे यांची जी डायमीटर आहे ती लेस आहे. त्याची डायमीटर टोटल 50 to 60 मायक्रोमीटर असते. त्याचबरोबर ह्या ज्या सिस्टर्नी आहेत यांच्यावरती रायबोझोम्स हे अटॅच असतात. सेकंड वन वेसिकल्स. हा सुद्धा याची जर डायमीटर बघितलं तर 50 to 600 मायक्रोमीटर एवढी त्याची डायमीटर असते. हा सुद्धा सिस्टर्नीपेक्षा वायडर आहे आणि हा सर्क्युलर फॉर्ममध्ये असतो, सर्कल टाईप असतो आणि याच्यावरती सुद्धा रायबोझोम्स हे प्रेझेंट असतात. थर्ड वन ट्यूब्यूल्स. ट्यूब्यूल्स जे आहेत ते जनरली
सिस्टर्नीपेक्षा वायडर आहेत, 50 to 100 मायक्रोमीटर इतकी त्यांची डायमीटर असते. आणि त्याचबरोबर हा जो ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे ज्याला आपण ट्यूब्यूल्स म्हणतो, हा जनरली काय आहे तर रायबोझोम्स हे त्याच्यावरती प्रेझेंट नाही आहेत. तर जनरली ज्यावेळेस आपण सिस्टर्नी पाहतो हा RER म्हणजे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये पाहतो आणि तो नियर बाय न्यूक्लिअर मेम्ब्रेन असतो. ट्यूब्यूल्स जो आहे तो स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये पाहतो, जनरली तो प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या जवळ असतो. आणि हा जो सिस्टर्नी आहे तो अनब्रँच्ड आहे. अनब्रँच्ड आहे म्हणजे काय तर सिस्टर्नी ह्या एकमेकाला ब्रँचमध्ये नसतात. तर एक जर सिस्टर्नी लोकेटेड असेल तर दुसरी सिस्टर्नी त्याच्या खालच्या किंवा वरच्या साईडला अशी लोकेटेड असते. ओके, पण जर ट्यूब्यूल्सला आपण जर बघितलं तर ट्यूब्यूल्स हा ब्रँच्ड असतो, ब्रँचेस फॉर्म होतात. म्हणजे जर समजा इथून जर स्टार्टिंग झाली असेल तर अशा टाईपची त्याची अरेंजमेंट असते. ओके, तर मेन पॉईंट्स लक्षात घ्या. 3 याच्यापासून बनलेला आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, पण सिस्टर्नी अनब्रँच्ड आहेत, लेस डायमीटर आहे 50 to 60 मायक्रोमीटर. आणि त्याचबरोबर ह्या ज्या सिस्टर्नी आहेत त्यांच्यावरती रायबोझोम्स हे प्रेझेंट असतात. वेसिकल्स हे त्याच्यापेक्षा डायमीटर जास्तच आहे, सगळ्यापेक्षा जास्त आहे, ते सर्क्युलर फॉर्ममध्ये असतात, याच्यावरती सुद्धा रायबोझोम्स प्रेझेंट असतात. ट्यूब्यूल्स जे की ब्रँच्ड आहेत, 50 to 100 मायक्रोमीटर त्यांची डायमीटर असते आणि आपल्याला अशा स्ट्रक्चरमध्ये दिसतात. आणि सिस्टर्नी हे न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या जवळ असतात, तर ट्यूब्यूल्स हे प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या जवळ असतात. ओके, आपण ज्यावेळेस स्ट्रक्चर काढू त्यावेळेस तुम्हाला ह्या तिन्ही टाईप्स व्यवस्थित लक्षात येते. तर हा जो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे हे तिन्ही स्ट्रक्चर समजण्यासाठी आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा स्ट्रक्चर काढू. फॉर एक्झाम्पल इथे मी न्यूक्लिअर मेम्ब्रेन काढते. ओके, इथे न्यूक्लियस आहे त्याचा हा मी न्यूक्लिअर मेम्ब्रेन काढलेला आहे. ओके, आपल्याला माहीत आहे जनरली एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा कुठून ओरिजिनेट होतो तर न्यूक्लिअर मेम्ब्रेनपासून ओरिजिनेट होतो. तर इथे बल्जिंग होते. ओके, न्यूक्लिअर मेम्ब्रेनची बल्जिंग होते आणि तिथून स्टार्ट होतो न्यूक्लिअर मेम्ब्रेनला अटॅच असणारा सिस्टर्नी. हा जो सिस्टर्नी आहे फॉर एक्झाम्पल इथे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. ओके, तर मी पूर्ण एक एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काढतीये. हा जो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे ओके, आता हा जो न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे याची इथे बल्जिंग झाली, इथून ओरिजिनेट झाला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता याच्यामध्ये जर स्टार्टिंगचे जे न्यूक्लिअर मेम्ब्रेनला अटॅच असणारे जे पार्ट्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो सिस्टर्नी म्हणतो, बरोबर आहे. आणि हे जे सिस्टर्नी आहेत ते अनब्रँच्ड आहेत, म्हणजे त्या सिस्टर्नीवरती काय प्रेझेंट असतो तर रायबोझोम प्रेझेंट असतो. काय प्रेझेंट असतात रायबोझोम प्रेझेंट असतात. आणि जेव्हा रायबोझोम्स हे स्वतःची जागा रिप्लेस करतात, ज्यावेळेस तो प्लाझ्मा मेम्ब्रेनकडे जसा वाढत जाईल तसे ते काय करतात स्वतःची जागा रिप्लेस करतात. त्यावेळेस इथून जर रायबोझोम आपली जागा रिप्लेस करत असतील तर पुढचा जो भाग आहे तो प्लाझ्मा मेम्ब्रेनकडे जाणारा त्याला आपण काय म्हणतो ट्यूब्यूल्स म्हणतो. जनरली ट्यूब्यूल्सवरती रायबोझोम्स हे प्रेझेंट नसतात. तर हा जो पार्ट आहे तो आहे सिस्टर्नी आणि हा जो पार्ट आहे तो आहे ट्यूब्यूल्स. ओके, आता मी हे एलिमेंट्समध्ये सांगतेय. तर एलिमेंट्समध्ये जर ज्याच्यावरती रायबोझोम प्रेझेंट आहेत, अनब्रँच्ड आहेत आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या जवळ आहेत त्यांना आपण काय म्हणतो सिस्टर्नी. आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या जवळ असणारे ज्यांच्यावरती रायबोझोम्स अटॅच नाही आहेत आणि जे अनब्रँच्ड आहेत त्यांना आपण म्हणतो ट्यूब्यूल्स. ओके,
तर हे झाले ट्यूब्यूल्स. आता वेसिकल्स कुठे असतात तर जनरली न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या जवळ छोटेसे सर्क्युलर टाईपमध्ये पार्ट्स असतात, त्यांना आपण काय म्हणतो, वेसिकल्स म्हणतो. ओके, हे जे पूर्ण स्ट्रक्चर आहे ते आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. हा जो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे जनरली 2 टाईप्समध्ये येतो. हे तर सगळ्यांना समजलेलंच आहे की एलिमेंट्स सिस्टर्नी, वेसिकल्स आणि ट्यूब्यूल्स पासून बनलेले आहेत. सिस्टर्नी जे की अनब्रँच्ड आहेत आणि ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे, पण त्यांची डायमीटर ही लेस असते आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या जवळ असतात, ज्यांच्यावरती रायबोझोम्स प्रेझेंट असतात. सेकंड वन वेसिकल सर्क्युलर फॉर्ममध्ये असतात. यांची जी डायमीटर आहे ती थोडीशी वायडर असते आणि त्याचबरोबर यांच्यावरती सुद्धा रायबोझोम्स प्रेझेंट असतात. ट्यूब्यूल्स जे की सिस्टर्नीपेक्षा वायडर आहेत, 50 to 100 मायक्रोमीटर, आणि अनब्रँच्ड आहेत आणि कशाच्या जवळ असतात तर प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या जवळ असतात. आता आपण बघू एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे टाईप्स किती आहेत. जनरली एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे 2 टाईप्स येतात, जे की कशाच्या बेसिसवर आहेत, प्रेझेंस ऑफ रायबोझोम और ॲब्सेंट ऑफ रायबोझोम्स. तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे टाईप्स जर बघितले तर 2 आहेत. एक रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम RER अँड स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम SER. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जनरली आपण कशाला म्हणतो तर ज्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवरती रायबोझोम्स प्रेझेंट असतात त्यांना आपण रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतो. प्रेझेन्स ऑफ रायबोझोम्स. ज्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवरती रायबोझोम्स प्रेझेंट असतात त्यांना आपण रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतो. SER मीन्स स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रेझेन्स ऑफ SER absent of रायबोझोम्स. ज्याच्यावरती प्रेझेंट आहेत त्यांचा भाग आपल्याला कसा दिसतो, ज्याच्यावरती रायबोझोम प्रेझेंट असतील तर तो आपल्याला खडबडीत दिसतो, म्हणून त्याला आपण रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतो. आणि ज्यांच्यावरती रायबोझोम प्रेझेंट नाही आहेत आणि तो पूर्णपणे स्मूथ दिसतो, म्हणून त्याला आपण स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतो. सेकंड पॉईंट, जनरली एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये जे काही पार्ट्स असतील तो पूर्णपणे सिस्टर्नीपासून बनलेला आहे. कशापासून? सिस्टर्नीपासून बनलेलं आहे. कारण की हा जो पार्ट आहे ज्याच्यावरती रायबोझोम्स प्रेझेंट आहेत ते जर आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे एलिमेंट्स जर बघितले तर रायबोझोम्स प्रेझेंट असणारा जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतो, सिस्टर्नी म्हणतो. तर रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जो आहे तो जनरली कशापासून बनलेला आहे, सिस्टर्नीपासून बनलेला आहे. आणि त्याचबरोबर वेसिकल्स सुद्धा त्याच्यामध्ये साईडला अटॅच असतात. त्याच्यानंतर SER जो आहे जनरली हा जो भाग आहे किंवा स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जो पार्ट आहे तो कशापासून बनलेला आहे तर ट्यूब्यूल्स पासून बनलेला आहे. का? कारण की स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये ॲब्सेंट ऑफ रायबोझोम्स असतात आणि ट्यूब्यूल हा असा एलिमेंट आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा की ज्याच्यावरती रायबोझोम्स प्रेझेंट नसतात. त्याचबरोबर रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जो आहे तो जनरली कुठे प्रेझेंट असतो तर नियर टू न्यूक्लिअर मेम्ब्रेन. न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या जवळ असतो. कोणता पार्ट, कोणता टाईप, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कुठे प्रेझेंट असेल, नियर टू प्लाझ्मा मेम्ब्रेन. ओके, ट्यूब्यूल्स चा जो पार्ट आहे किंवा स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा जो पार्ट आहे तो कशाच्या जवळ असतो, प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या जवळ असतो. तर यांच्यामध्ये जे मेन पार्ट्स आहेत जे आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये रायबोझोम्स प्रेझेंट असल्यामुळे हा जो रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे तो प्रोटीन सिंथेसिस करतो. काय करतो? प्रोटीन्स सिंथेसिस करतो. मेन फंक्शन जे आहे टू हेल्प टू प्रोटीन सिंथेसिस. आणि स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवरती कोणतेच रायबोझोम्स प्रेझेंट नसतात आणि हा ट्यूब्यूल फॉर्ममध्ये असतो. तर हा जनरली लिपिड फॉर्मेशन करतो, लिपिड सिंथेसिस किंवा लिपिड फॉर्मेशन करतो.
याच्यामध्ये पूर्ण जो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे जनरली फॉर्मेशन तर करतोच, त्याचबरोबर सिक्रेशन सुद्धा करतो. म्हणजे जे काही फॉर्मेशन झालेलं आहे त्यांना ट्रान्सपोर्ट करण्याचं सुद्धा काम एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करतो. फॉर एक्झाम्पल रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवरती रायबोझोम प्रेझेंट असल्यामुळे रायबोझोम फॅक्टरी ऑफ प्रोटीन, ओके, प्रोटीन फॅक्टरी म्हणून आपण त्याला ओळखतो. तर रायबोझोम जो आहे तो जनरली प्रोटीन सिंथेसिस करतो, पण तो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवरती प्रेझेंट असल्यामुळे आपण त्या पार्टला काय म्हणतो तर तो प्रोटीन सिंथेसिसला हेल्प करतोय. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा पार्ट प्रोटीन सिंथेसिसला हेल्प करतोय. त्याचबरोबर प्रोटीन सिंथेसिससाठी हेल्प करत असताना तो जो पार्ट आहे तो हेल्प कशासाठी करतोय तर ट्रान्सपोर्ट करण्यासाठी. जर एखाद्या ऑर्गेनल्सला किंवा अदर सेल्सला जर प्रोटीनची गरज असेल तर त्या ऑर्गेनल्सपर्यंत ते प्रोटीन ट्रान्सफॉर्म करण्याचं कामसुद्धा कोण करतं, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करतो. तर प्रोटीन सिंथेसिस अँड ट्रान्सपोर्ट, लिपिड सिंथेसिस अँड ऑल्सो इट इज अँड ट्रान्सपोर्ट. हा सुद्धा लिपिड फॉर्मेशन करतोच, त्याचबरोबर ट्रान्सपोर्टसुद्धा करतो. ओके, तर हे मेन जनरल आहे. तर याचे आपण फंक्शन्स पाहू. आपल्याला जनरली हे पार्ट्स तर माहीत आहे, डायग्राम पण माहीत आहे. तर मी या साईडला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे फंक्शन्स दाखवते. तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जो आहे 2 टाईप्समध्ये डिवाइड झालेला आहे. त्या टाईप्सनुसार त्याचं वर्किंग आहे. तर जनरली जर सर्वात पहिल्यांदा रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं जर फंक्शन बघितलं तर रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रोटीन सिंथेसिस करतोय, बरोबर आहे. तर हा जो प्रोटीन सिंथेसिसचा पार्ट आहे याच्यामध्ये जर पॅन्क्रियाटिक सेल्समधला इन्सुलिन जर पाहिला तर हा जो इन्सुलिन आहे तर हा इन्सुलिन तिथे फॉर्म झालेला असला तरी तो सिक्रीट करतो, म्हणून आपण याला सिक्रीटरी प्रोटीन सुद्धा म्हणतो. ओके, तर हा जो सिक्रिटरी प्रोटीन आहे त्याचबरोबर हा जो रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे याचे जे वेसिकल्स फॉर्म होतात, म्हणजे ज्यावेळेस वेसिकल फॉर्मेशन होतं त्यावेळेस तो जो वेसिकल आहे तो प्रत्येक सेलमध्ये ट्रान्सफॉर्म होतो. फॉर एक्झाम्पल रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम याच्यावरती जर रायबोझोम्स निघून गेले तर तो स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम तयार होतो. आणि हा जो स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे तो कशामध्ये कन्वर्ट होतो तर गोल्जी बॉडीमध्ये कन्वर्ट होतो. आणि हा जो गोल्जी बॉडी आहे तो लायसोझोम्समध्ये फॉर्मेशन होतं. हे आपल्याला पाहायचंच आहे. म्हणजे काय तर हा जो रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे ओके, हा जो रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे हा ज्यावेळेस रायबोझोम्स निघून जातात त्यावेळेस तो काय होतो तर पुढे जाऊन तो स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम होतो. ओके, आणि हा जो स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे हा स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा जो पार्ट आहे म्हणजे वेसिकल टाईप्समध्ये जो पार्ट आहे इथून वेसिकल्स फॉर्मेशन होतं आणि वेसिकल्स फॉर्मेशनपासूनच गोल्जी बॉडी तयार होते. तर वेसिकल फॉर्मेशन जो आहे तो जेव्हा ट्रान्सपोर्ट होतो त्यावेळेस तो याच्यामध्ये कन्वर्ट होतो आणि तो गोल्गी किंवा गोल्जी बॉडी फॉर्म करतो. आणि हा जो गोल्जी बॉडी आहे जेव्हा व्हॅक्युअल्स फॉर्म करतो, हा जो व्हॅक्युअल्स आहे गोल्जी बॉडीपासून सेपरेट होतो आणि तो लायसोझोम फॉर्मेशन करतो. म्हणजे काय तर एंडोमेम्ब्रेन सिस्टीममध्ये जे काही मेम्ब्रेन्स आहेत त्याचं फॉर्मेशनसुद्धा मेम्ब्रेन फॉर्मेशनचं सुद्धा काम कोण करतं एंडोमेम्ब्रेन तर रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करतो. जनरली याच पार्टमध्ये जसं की एकतर सिंथेसिस करतात प्रोटीन त्याचबरोबर ट्रान्सपोर्टसुद्धा करतात. आणि त्याच्याबरोबरच आपण जर स्मूथ एंडोप्लाझ्मिकचे रेटिक्युलमचे जर फंक्शन्स बघितले तर जनरली हे काय करतात तर लिपिड सिंथेसिस करतात. फर्स्ट फंक्शन काय आहे तर लिपिड सिंथेसिस करतात. लिपिड सिंथेसिसमध्ये जसं की स्टेरॉइड आहे, ओके, लिपिड स्टेरॉइड आहे. ॲडिपोज टिश्यू जसं की फॅट्स लेयर्स जे असतात त्याचा जो फॉर्मेशन आहे आपल्या स्किनच्या खाली जे ॲडिपोज टिश्यू असतात तिथे सुद्धा स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रेझेंट असतात.
आणि जे काही स्टेरॉइड फॉर्मेशनचं आहे म्हणजे ॲड्रेनल ग्लँड आहे, टेस्टिस आहे, ओव्हरीज आहे, यासुद्धा सेलमध्ये स्टेरॉइड फॉर्मेशनचं किंवा लिपिड सिंथेसिसचं काम कोण करतं तर स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करतो. सेकंड वन डिटॉक्झिफिकेशन ऑफ ड्रग्स अँड पॉयझन्स. ओके, डी मीन्स रिमूव्ह, टॉक्झी मीन्स पॉयझन. ओके, तर टॉक्झिक सबस्टन्सेसला डिटॉक्झिस करण्याचं काम म्हणजे पॉयझन्स विष कमी करण्याचं काम, जे नाहीसं करण्याचं काम जे करतात डिटॉक्झिफिकेशन, ते सुद्धा वर्किंग कोण करतं स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करतो. जनरली लिव्हर सेलमध्ये पॉयझन फॉर्मेशन होतं, तर लिव्हर सेलमध्ये जर स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतील तर ते काय करतात तर डिटॉक्झिफिकेशन करतात, म्हणजे जे काही टॉक्झिक्स फॉर्म्स होतात त्यांना डिटॉक्झिक करण्याचं काम स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करतात. थर्ड वन आहे स्टोरेज ऑफ कॅल्शियम आयन्स. कॅल्शियम हे आपल्या बोन्ससाठी खूप गरजेचं आहे. तर जे काही मसल सेल्स आहेत त्या मसल सेल्समध्ये कॅल्शियमचं स्टोरेज केलं जातं आणि हे स्टोरेज कुठं होतं तर स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये होतं. तर जनरली एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय आहे तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असा नेटवर्किंग फॉर्म असणारा ऑर्गेनली आहे की जो नेटवर्क फॉर्ममध्ये सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट आहे. ओके, तर हा जो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे तो 3 एलिमेंट्सपासून बनलेला आहे, सिस्टर्नी, वेसिकल्स अँड ट्युब्यूल्स. सिस्टर्नी ज्या की न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या जवळ असतात आणि ज्याच्यावरती रायबोझोम्स प्रेझेंट असतात आणि ज्यांची डायमीटर ही लेस असते. वेसिकल्स हे सर्क्युलर फॉर्ममध्ये असतात, त्यांच्यावरती रायबोझोम्स प्रेझेंट असतात आणि त्यांचीसुद्धा डायमीटर ही इन्क्रीज देन सिस्टर्नी असते. आणि त्याचबरोबर थर्ड वन जो की ट्युब्यूल्स आहे, जो की प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या जवळ असतो. ज्यावेळेस रायबोझोम रिलीज होतात त्यावेळेस त्याचं रफ अँड सिस्टर्नीचं फॉर्मेशन ट्युब्यूल्समध्ये होतं आणि हा जो ट्युब्यूल्स आहे सिस्टर्नीपेक्षा वायडर असतो आणि त्याचबरोबर हा प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या जवळ असतो. ओके, तर त्याच्यानंतर आपण टाईप्स बघितले एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे जे टाईप्स आहेत ते 2 टाईप्स आहेत. 2 टाईप्स कोणते आहेत तर प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ रायबोझोम्सवरती डिपेंड्स आहेत. जर ज्याच्यामध्ये रायबोझोम्स प्रेझेंट असतील त्यांना आपण रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतो. ज्याच्यामध्ये रायबोझोम्स अब्सेंट आहेत त्यांना आपण स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतो. जनरली रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा सिस्टर्नीपासून बनलेला आहे ज्याच्यावरती रायबोझोम्स प्रेझेंट असतात आणि स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जनरली ट्युब्यूल्सपासून बनलेला आहे ज्याच्यावरती रायबोझोम्स अब्सेंट असतात. आणि रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा नियर टू न्यूक्लिअर मेम्ब्रेन असतो. स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा नियर टू प्लाझ्मा मेम्ब्रेन असतो. आणि जनरली रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवरती रायबोझोम्स प्रेझेंट असल्यामुळे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा प्रोटीन सिंथेसिस करतो. स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवरती रायबोझोम्स अब्सेंट असतात, जनरली तो लिपिड फॉर्मेशन करतो किंवा लिपिड सिंथेसिस करतो. ओके, तर याचे जे काही टाईप्स आहेत त्याच्यानुसार मी थोडंसं जो काही डिस्ट्रीब्युशन आहे तो सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर याचे जे काही मेन फंक्शन्स आहेत ते आपण बघितलेत की रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जसं प्रोटीन सिंथेसिस करतो त्याचबरोबर ट्रान्सपोर्टसुद्धा करतोय एका ठिकाणाहून दुसऱ्या ऑर्गॅनल्सला पाठवण्याचं काम. तर असे जे प्रोटीन सिंथेसिस आहेत, फॉर एक्झाम्पल पॅन्क्रिएटिक सेल्समधला जर इन्सुलिन आपण घेतला, ज्याप्रमाणे हा जो इन्सुलिन आहे जो जरी सिंथेसिस होत असेल तरी त्याचबरोबर तो सिक्रीटसुद्धा केला जातो, म्हणून याला सिक्रेटरी प्रोटीनसुद्धा म्हणलं जातं. आणि त्याचबरोबर रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमपासून जे काही वेसिकल्स फॉर्म होतात ह्या वेसिकलचं कन्व्हर्शन न्यू मेम्ब्रेन फॉर्मेशनमध्ये होतं आणि हे जे न्यू मेम्ब्रेन फॉर्मेशन आहे ते त्याच सेलमधल्या अदर ऑर्गॅनिल्सचं असतं. जसं की एंडोमेम्ब्रेन सिस्टीम आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितली. तर त्या एंडोमेम्ब्रेन सिस्टीममध्ये जे काही फंक्शन्स असतात त्या मेम्ब्रेनचं फॉर्मेशन करण्याचं काम रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करतो. त्याच्यानंतर मेन फंक्शन्स जे आहेत ते स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे आहेत. जनरली 3 मेन फंक्शन्स आहेत, लिपिड फॉर्मेशन, डिटॉक्झिफिकेशन अँड थर्ड वन स्टोरेज ऑफ कॅल्शियम आयन्स. तर फर्स्ट लिपिड सिंथेसिस जनरली हा जो स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे याच्यावरती रायबोझोम्स प्रेझेंट नसतात, त्यांचं मेन फंक्शन लिपिड सिंथेसिस आहे. तर लिपिड सिंथेसिसमध्ये जर बघितलं तर जनरली हे सेल्स कोणत्या सेल्समध्ये प्रेझेंट असतात स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम तर ॲडिपोज टिश्यू जे की आपल्या स्किनच्या अंडर लेअर असतात,
त्याच्यामध्ये कारण की फॅट सिंथेसिस होतं तिथे सुद्धा स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं कंटेंट जास्त असतं. त्याचबरोबर लिपिड सिंथेसिस जसं की स्टेरॉइड फॉर्मेशनचं जे काम आहे, जे की ॲड्रेनल ग्लँड, किडनीवरती असणारी ॲड्रेनल ग्लँड, ओवा आणि टेस्टिस या 3 सेल्समध्ये, या 3 ऑर्गन्सच्या सेल्समध्ये जनरली स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हा जास्त असतो, जिचे लिपिड सिंथेसिस जास्त होतं. सेकंड वन डिटॉक्सिफिकेशन, म्हणजे पॉयझनस आणि ड्रग्स जे असतात त्यांना डिटॉक्सिक करणे, जे की टॉक्सिक आहेत त्यांना डिटॉक्सिक करण्याचं काम स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम करतात. जनरली लिव्हर सेलमध्ये हे जास्त प्रमाणात असतात. थर्ड वन स्टोरेज ऑफ कॅल्शियम आयन्स. स्टोरेज ऑफ कॅल्शियम आयन हा आपला बोनसाठी खूप महत्त्वाचा आहे. ओके, तर जनरली स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलममध्ये मेन फंक्शन काय आहे, तर मसल सेल्समध्ये, ज्या मसल सेल्स आहेत तिथे सेल्समध्ये स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हा जास्त प्रमाणात असतो. त्याची साईजसुद्धा जास्त असल्यामुळे त्याच्या ज्या ट्यूब्यूल्स आहेत त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात काय केलं जातं, तर कॅल्शियम आयन्स हे प्रेझेंट असतात, स्टोअर केले जातात. ओके, तर मेन एक छोटासा पॉईंट आहे, तर ज्यावेळेस आपण एंडोप्लाझमिक रेटिक्युलम काढतो, बरोबर आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम जनरली कुठे आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये. फॉर एक्झाम्पल हा सेल आहे, सेलमध्ये हा न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे आणि या न्यूक्लिअर मेम्ब्रेनमध्ये आपण हा सायटोप्लाझम बघतोय. ओके, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम बघतोय. हा जो सायटोप्लाझम आहे याच्यामध्ये हा जो एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, तर फॉर एक्झाम्पल आपण एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असा काढू. आता इथे बघा, हा जो एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे तर साईडला जेवढा काही सायटोप्लाझम आहे त्याला आपण म्हणतो नॉन लॅमिनल सायटोप्लाझम. जो आउटर साईडला आहे त्याला काय म्हणतो आपण, नॉन लॅमिनल सायटोप्लाझम. आणि त्याचबरोबर हा जो एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मी इथं काढतीये, तर आपल्याला माहित आहे याच्यामध्ये सिस्टर्नी टाईप आणि ट्युब्युल्स टाईप आपल्याला स्ट्रक्चर्स दिसतात. ओके, तर हा जो काही पार्ट आहे इनर साईडचा, आउटर साईडला तर आपण बघितलं सायटोप्लाझम, पण हा जो इनर साईडचा पार्ट आहे, हा जो इनर साईडचा ट्युब्युल लाईक किंवा सिस्टर्नी लाईक स्पेस दिसतोय, हा जो स्पेस आहे याच्यामध्ये जे काही सायटोप्लाझम प्रेझेंट असतं, याच्यामधला जो सायटोप्लाझम आहे त्याला म्हणतात लॅमिनल सायटोप्लाझम. सिंपलचा पार्ट आहे, फक्त सायटोप्लाझम काय होतो तर डिवाइड होतो. जो की आउटर साईडला आहे त्याला आपण नॉन लॅमिनल सायटोप्लाझम म्हणतो आणि जो की सिस्टर्नी किंवा ट्युब्युल्स किंवा वेसिकलच्या मध्ये येतो त्याला आपण काय म्हणतो तर लॅमिनल सायटोप्लाझम म्हणतो. जनरली एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हा नेटवर्किंग फॉर्ममधला आहे, जो कशापासून बनतो, त्याचे मेन फंक्शन्स काय आहेत ते आपण बघितलेले आहेत. तर आता आपण पुढचं ऑर्गॅनली एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या नंतर आपण एक नवीन ऑर्गॅनली पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे गोल्जी ॲपॅरेटस, गोल्जी बॉडी किंवा गोल्जी कॉम्प्लेक्स. गोल्जी कॉम्प्लेक्स किंवा त्यालाच गोल्जी बॉडीसुद्धा म्हणतात किंवा गोल्जी ॲपॅरेटस सुद्धा म्हणतात. जनरली हा जो ऑर्गॅनली आहे तो कशापासून कोणी डिस्कवर्ड केलेला आहे, तर सायंटिस्टचं नाव आहे कॅमिलो गोल्जी इन 1838. यांच्या नावावरूनच त्या ऑर्गॅनलीला नाव देण्यात आलं आहे गोल्जी कॉम्प्लेक्स. तर हा जो कॅमिलो गोल्जी आहे यांनी 1838मध्ये हा जो ऑर्गॅनली आहे तो डिस्कवर्ड केलेला आहे. तर हा जो ऑर्गॅनली आहे जनरली 3 कंपोनंट्सपासून बनलेला आहे किंवा 3 एलिमेंट्सपासून बनलेला आहे. सिस्टर्नी, फर्स्ट एलिमेंट इज ए सिस्टर्नी, सेकंड वन vacuoles, third one is a vesicles. ओके, सिस्टर्नी जनरली ह्या सुद्धा एक ट्यूबलाइक स्ट्रक्चर्स आहेत आणि ह्या ज्या सिस्टर्नी आहेत, आपण ज्यावेळेस गोल्जी ॲपॅरेटस काढतो त्यावेळेस आपल्याला माहीत आहे की हा जो गोल्जी ॲपॅरेटस आहे तो स्टॅक्स जे असतात त्यांच्या अरेंजमेंटनुसार बनलेला आहे. स्टॅक्स जसे आपण कॉईनचे
कॉईन्स अरेंज करतो त्या टाईप्समध्ये यांचं फॉर्मेशन झालेलं आहे. जनरली हा जो पार्ट आहे तो थोडासा कर्व असतो. सिस्टरनी या थोड्याशा कर्व ट्यूब लाईक स्ट्रक्चरमध्ये फॉर्म झालेल्या आहेत आणि सिस्टरनी यांची जी काही साईज आहे जनरली 0.5 to 1 मायक्रोमीटर एवढी त्याची साईज असते. तर हा ज्या सिस्टरनी आहेत ज्या वेळेस यांचे अरेंजमेंट आपण बघतो तर एक स्टॅक लाईक फॉर्ममध्ये आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर हे जे काही व्हॅक्युअल्स आहेत, व्हॅक्युअल्सचं फॉर्मेशन ह्या ऑर्गॅनेलच्या पार्ट्समध्ये गोल्गी ॲपॅरेटसच्या साईडनी असतात. त्याचबरोबर व्हेसिकल्स जे आहेत जनरली दोन्ही फेजकडे असतात. या साईडला सुद्धा असतात आणि ह्या साईडला सुद्धा फॉर्मेशन असतं. तर या ज्या दोन साईड्स आहेत त्या जर का आपण पाहिल्या, मी व्हेसिकल्स थोडेसे डॉट लाईक स्ट्रक्चरनी दाखवते. ओके, तर जर आपण बघितलं तर जनरली इथे मी तुम्हाला न्यूक्लिअर मेम्ब्रेन काढून दाखवते. हा आहे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि इथे आपल्याला काय दिसतो तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम दिसतोय, बरोबर आहे. हा जो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे त्याच्या नियर बाय गोल्जी ॲपॅरेटस किंवा गोल्जी कॉम्प्लेक्स असतो. हा जो काही ॲपॅरेटस आहे ह्या सिस्टरनी आहेत, ह्या ज्या काही आहेत ते व्हेसिकल्स आहेत, या साईडला पण आहेत आणि या साईडला पण आहेत. या सिस्टरनीच्या दोन्ही साईडला व्हेसिकल्स असतात आणि या साईडला व्हॅक्युअल्स असतात. तर जो काही पार्ट हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या साईडला आहे त्याला रिसिविंग साईड असे म्हणतात आणि जो की अपोजिट साईडला आहे त्याला आपण मॅच्युरिंग साईडसुद्धा म्हणतो. त्याचबरोबर जो सेम साईडला आहे त्याला सिस असं म्हणतात आणि जो अपोजिट साईडला आहे त्याला ट्रान्स असं म्हणतात. ओके, तर हा झाला गोल्जी ॲपॅरेटस आणि हा जो गोल्जी ॲपॅरेटस आहे त्याचे दोन फंक्शन्स आहेत. फर्स्ट फंक्शन सिक्रेटिंग अँड पॅकेजिंग ऑफ प्रोडक्ट्स फॉर रिसिविंग फ्रॉम दी एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, हा एक झाला. आणि सेकंड वन आहे प्रोडक्शन ऑफ आवर ओन प्रोडक्ट्स, स्वतःचे प्रोडक्टसुद्धा तो तयार करतो. तर पहिला जो आहे सिक्रेटिंग अँड पॅकेजिंग ऑफ प्रोडक्ट्स फ्रॉम एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. जनरली एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये प्रोटीन्स आणि लिपिड फॉर्मेशन होतात. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा प्रोटीन फॉर्मेशन करतो आणि स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा लिपिड फॉर्मेशन करतो. तर हा जो ग्लायकोप्रोटीन, फॉर एक्झाम्पल ग्लायकोप्रोटीन अँड ग्लायकोलिपिड जे आहेत ह्या दोन्हीला हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जनरली सिंथेसिस करतो आणि हा जो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सिंथेसिस केलेला प्रोटीन आणि लिपिड आहे, हे जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे व्हेसिकल्स आहेत, हे जे व्हेसिकल्स आहेत जनरली ज्यावेळेस एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमकडून रिसीव्ह केलेले व्हेसिकल्स हे इथे जातात आणि हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमकडून रिसीव्ह केलेले व्हेसिकल्स हे गोल्जी ॲपॅरेटसला अटॅच होतात आणि इथे ते काय करतात, फॉर्म केलेलं प्रोटीन्स आणि लिपिड्स हे इथे सिक्रेट करतात. इथे जे काही सिक्रेट केलेला पार्ट आहे तो एकमेकाच्या ट्रान्सिशनमधून हा काय करतात तर सिक्रेट करतात आणि एका पर्टिक्युलर पार्टला किंवा ज्या काही ऑर्गन्सला गरज आहे तिथे ते काय करतात नेऊन पोचवतात. ओके, तरी ज्यावेळेस हे काही प्रोटीन्स आणि लिपिड्स आहेत रिसीव्ह कोणाकडून करतात, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमकडून, आणि ते दुसऱ्या ऑर्गनल्स जे आहेत त्यांना ते पोचवतात. तर सेकंड वन जो आहे तो आहे प्रोडक्शन ऑफ ओन प्रोडक्ट्स. म्हणजे गोल्जी ॲपॅरेटस फक्त दुसऱ्यांचेच रिसीव्ह करून ट्रान्सफॉर्म करत नाही किंवा सिक्रेट करत नाही, तर स्वतःचे काही प्रोडक्ट्स तो फॉर्म करतो. जसं की प्लांट्समध्ये जो पॉलिसॅकॅराइड आहे पेक्टिन, हा जो पेक्टिन आहे जनरली हा जो प्रोडक्ट आहे गोल्जी ॲपॅरेटस स्वतः प्रोडक्ट करतो आणि तो स्वतः सिक्रेटसुद्धा करतो. तर हा जो गोल्जी ॲपॅरेटस आहे तो मॅच्युरिंग कम सिक्रेटिंग पॅकेजिंग युनिट ऑफ सेल म्हणून ओळखला जातो. म्हणजे तो मॅन्युफॅक्चरिंग जो आहे तो कमी करतो पण त्याच्यापेक्षा जास्त पॅकेजिंग आणि सिक्रेशनचं काम आहे. तो जनरली
ओन प्रोडक्ट्स कमी मॅन्युफॅक्चर करतो, पण तो अदर्स पार्ट्सकडून रिसीव करणे आणि सिक्रीट करणे किंवा पॅकेजिंग करणे हे मेन युनिट दाखवतो. म्हणून असा हा युनिटचा एक सेल आहे ज्याला आपण गोल्गी कॉम्प्लेक्स म्हणतो, जो की कॅमिलो गोल्गी यांनी डिस्कवर्ड केलेलं आहे. ओके, तर जे पुढचे ऑर्गॅनल्स आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये